महिलांची तस्करी हा जगामधला दुसरा सर्वाधिक मोठा काळा व्यवसाय असून पुढील 10 वर्षांमध्ये हा व्यवसाय अंमली पदार्थ व्यवसायाच्या देखील पुढे जाऊन जगातला सर्वाधिक मोठा काळा व्यवसाय होण्याची भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये हे आपल्याला रोखण्यासाठी या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून महिला आयोग आयजेम यांच्यासह जगातल्या विविध देशांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा असल्याचंही ते म्हणाले। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने मुंबईमध्ये आयोजित केलेल्या महिला तस्करीबाबतच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले आणि त्यावेळी ते बोलत होते। उद्घाटन प्रसंगी महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे, अभिनेता अक्षय कुमार, महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर उपस्थित होते। 2 दिवस चालणाऱ्या या परिषदेमध्ये 300 वक्ते आणि 20हून अधिक देशातले प्रतिनिधी सहभागी झालेत। I really feel very proud that she's doing a great job and addressing such issues. Me being minister would not be able to give as much as time to these things, being we have other arenas, we have to work on political lines, on the state line. So I'm very happy to have such a helping hand who is doing this social factor and handling this social factor very well. We have often seen that there are various crimes against humanity, but assault on dignity is one crime which is nothing less than killing somebody. महिला तस्करीच्या प्रश्नासंदर्भात आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन जे आहे ते मुंबईत करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर आहेत। मॅडम, काय कॉन्फरन्समध्ये नक्की होणार आहे, काय आउटपुट येईल आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना ज्या आहेत त्या कशा पद्धतीने केल्या जातील, काय सांगाल? महिला तस्करी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे। ही आपल्या राज्यामध्ये आहे, बाहेरच्या राज्यांच्या मधून इथे येते, इथून बाहेर जाते आहे आणि बाहेरच्या देशामधून सुद्धा ही ट्रॅफिकिंग आपल्या देशामध्ये येते आहे। या सगळ्याला रोख लावणं फार गरजेचं आहे। आपण बघतो की जवळपास 27 लाख महिला या विषयामध्ये आलेल्या ढकलल्या गेलेल्या आहेत। दरवर्षी 30,000 महिला याच्यामध्ये पुन्हा ढकलल्या जातात आणि ही आकडेवारी भयंकर आहे। त्यामुळे ह्याला रोख लावणं खूप गरजेचं आहे। तर हे तेव्हा हे सगळे जे उपाययोजना आहेत या उपाययोजना करताना आपल्याला आपल्या राज्याच्या स्तरावर, देशाच्या स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा करणं गरजेचं आहे। कारण इथून खूप मुली बाहेर बॉन्डेड लेबर म्हणून बाहेर जातात आणि त्या देशामध्ये त्यांचं शोषण होतं आणि अशा अनेक मुली आहेत ज्या इतर देशामधनं भारतामध्ये येतात। त्यामुळे या सगळ्या विषयावर इंटरनॅशनली एक फोरम स्थापन करणं आणि त्यांनी मिळून एकत्रितपणे काम करणं, त्यांच्याकरता त्यांचं रिहॅबिलिटेशन कशा पद्धतीने होऊ शकतं याचा अभ्यास करणं, त्याकरता वेगवेगळ्या संस्था आणि गव्हर्नमेंटला सहभागी करून घेणं, त्याच्यावरचा रिसर्च बनवणं आणि प्रत्यक्षामध्ये जेंडर इक्वॅलिटीच्या दिशेनं जाण्याकरता सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील उद्घाटनाच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की जे फोरम ठरवेल त्याची अंमलबजावणी जी आहे ते राज्य सरकार करेल। एक चांगली आशादायक बाब आहे। काय काय फोरम जास्तीत जास्त या महिलांसाठी प्रयत्न करेल आणि कोणत्या उपाययोजना सुचवतील असं वाटतं तुम्हाला? माननीय मुख्यमंत्र्यांचं नेहमीच कमिशनच्या ॲक्टिव्हिटीकडे लक्ष राहिलेलं आहे आणि कमिशन काय काम करतं याकरता त्यांनी बघितलेलं आहे। मी त्यांचे खूप धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी सांगितलं की आज इथं जो फोरम स्थापन होतो आहे या फोरमने जे सांगितलं ते आम्ही पुढं प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी करू। या मुलींच्या रिहॅबिलिटेशन करता काय पॉलिसी असू शकेल याचा विचार त्या त्या राज्यांच्या करता होईल, त्या त्या देशाकरता होईल। थँक्यू मॅडम। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन पेडणेकर सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।